ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। 6 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयाने राहुल पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे गेल्या 2 आठवड्यांपासून अधिकचा काळ कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये असलेल्या राहुल पाटीलला हायकोर्टात जामीन अर्ज करावा लागणार किंवा चार्जशीट दाखल झाल्यानंतर पनवेलच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करता येऊ शकतो। राहुल पाटीलचे चाहते त्याच्या जामिनाची आवर्जून वाट पाहत आहेत। 12 मार्च रोजी ओवळे येथे शर्यतीदरम्यान झालेल्या दगडफेक, अश्लील हावभाव आणि गोळीबाराच्या प्रकारानंतर 14 मार्च रोजी राहुल पाटीलसह 15 ते 20 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर 15 मार्च रोजी राहुल पाटीलला अटक झाली। काही दिवसांनी पनवेल शहर पोलिसांकडून आणखी 3घांना अटक करण्यात आली। राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर पनवेल न्यायालयात 2 वेळा सुनावणी झाली। जिल्हा न्यायालयात राहुल पाटीलला जामीन मिळेल अशी आशा मथुर आणि राहुल पाटील शर्यतप्रेमींना होती, मात्र त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले। जिल्हा न्यायालयाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळला। आता एकतर हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो किंवा गुन्ह्यातील चार्जशीट दाखल झाल्यानंतर पनवेलच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करता येणार आहे। 6 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राहुल पाटीलचे वकील आणि सरकारी वकील यांनी त्यांच्या बाजू मांडल्या। यावेळी सरकारी वकील यांनी राहुल पाटीलवर असलेल्या जवळपास 15 गुन्ह्यांची माहिती दिली, तर राहुल पाटीलच्या वकिलांनी राहुल पाटीलला जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले, मात्र जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला। या गुन्ह्यातील आणखी 10 आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली आहे, मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही। तर दुसरीकडे या शर्यतीत दगडफेकीदरम्यान जखमी झालेले नागरिक पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे या गुन्ह्यातील पनवेल पोलिसांचा तपास यापुढे देखील सुरू राहणार आहे। जामीन मिळेपर्यंत राहुल पाटीलला कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये राहावे लागणार आहे। दरम्यान राहुल पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यापासून ते त्याच्या अटकेपर्यंत सोशल मीडियावर अनेक वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत। सोशल मीडियावर अनेक उलटसुलट कमेंट्स केल्या जात आहेत।